शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि सत्ताधाऱ्यांच्या वादाचा फटका थेट शेतकऱ्यांना. आणि आता सुरू झालंय रास्ता रोको आंदोलन. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठा तणाव निर्माण झाला आहे. व्यापारी आणि सत्ताधारी संचालक यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे लिलाव प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सकाळपासून अनेक शेतकरी आपला कांदा आणि इतर शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन आले होते. मात्र व्यापाऱ्यांनी अचानक लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोरील सटाणा मालेगाव मार्गावर ट्रॅक्टर उभे करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे आणि इतर पदाधिकारी देखील आंदोलकांशी चर्चा करत असून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे. लिलाव तात्काळ सुरू झाला पाहिजे आणि व्यापारी संचालकांच्या वादात आमचे नुकसान होऊ नये. या संपूर्ण प्रकारामुळे सटाणा बाजार समितीतील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सटाणा प्रतिनिधी देवेंद्र पवार, 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.